जास्त व्याजदराचे आमिष दाखवत पतसंस्थेच्या नावाखाली शेतकरी आणि व्यापाऱ्यांना गंडा घालण्याचा अनोखा प्रकार कोपरगावमध्ये उघडकीस आला असून एका शेतकऱ्याची तब्बल 13,05,000 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। विशेष म्हणजे संबंधित पतसंस्था चालकाने अर्थात आरोपीने अशाच प्रकारे अनेक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची चर्चा परिसरात जोर धरू लागली आहे। या प्रकरणी शेतकरी सुखदेव लीलाबा लासुरे वय 67 वर्ष राहणार नवलेवस्ती खिरडी गणेश तालुका कोपरगाव यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी प्रवीण शंकर वरगुडे राहणार सवंसर तालुका कोपरगाव आणि विजय प्रभाकर खोडगे राहणार नाशिक यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये 13 डिसेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल केला होता। तेव्हापासून आरोपींचा शोध सुरू होता। अखेर प्रवीण वरगुडे याला शहर पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण वरगुडे याने साई बालाजी तालुका नागरी सहकारी पतसंस्था या नावाने जास्त व्याज मिळवून देण्याचे आमिष दाखवत फिर्यादीचा विश्वास संपादन केला। त्यानंतर त्यांच्याकडून मुदत ठेवीच्या नावाखाली वेगवेगळ्या वेळी एकूण 13,05,000 रुपये घेण्यात आले। त्यानंतर वरगुडे याने विजय खोडगे याची शेअर मार्केट सल्लागार म्हणून ओळख करून देत शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे सांगितले। या आमिषाला बळी पडून फिर्यादीच्या मुलाकडून 7,50,000 रुपये गुंतवणुकीसाठी देण्यात आले। मात्र काही कालावधीनंतर पैसे परत मागितल्यावर संबंधित पतसंस्था बंद असल्याचे उघड झाले। आरोपींशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला असता ते टाळाटाळ करत संपर्काबाहेर गेले। त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली। दरम्यान संबंधित पतसंस्थेच्या नावाखाली अनेक नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे आरोप होत असून आणखी पिढी समोर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे या प्रकरणाचा तपास वाढवून संपूर्ण फसवणूक रॅकेट उघड करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सोनवणे करीत आहे। दरम्यान प्रवीण वरगुडे याला अटक करून कोपरगाव न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। न्यायमूर्ती केळकर यांच्यासमोर सदर प्रकरणाची सुनावणी झाली असून फिर्यादी पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट अनुप ठोळे हे काम पाहत आहे। 2025 मध्ये प्रवीण वरगुडे याच्यावर केस केली होती। साई बालाजी पतसंस्थेच्या मला त्यांनी व्हाईस चेअरमन एक बनवलं होतं। त्यांनी मागच्या बँकेचा फ्रॉड केलेलाच होता। ती सुख साई नावाची बँक होती, त्याची नाव बदलून त्यांनी साई बालाजी तालुका नागरी सहकारी पतसंस्था टाकली आणि त्यात काय मला व्हाईस चेअरमन त्याला चेअरमन असं करून त्याने आणि तुम्ही पैसे गोळा करा, आपण पैसे वाढवत जाऊ असं सांगून आम्हीच दाखवून त्यांनी पैसे हे केले सगळे। त्यांनी बाकीच्या लोकांना किती पावत्या दिल्या ते माहीत नाही आणि आपण त्याच्याकडून लिहून पण घेतलेलं होतं का आपण या बँकेशी तुमचा म्हणजे चेअरमन व्हाईस चेअरमन याच्याशी काही संबंध नाही किंवा नव्हता असं त्यांनी लिहून पण दिलेलं आहे। आणि तोच पैसे घेऊन पैसे स्वतः वापरून टाकायचा। आता आमची म्हणजे अल्ताफ शेख आणि आम्ही मिळून 39 लाख रुपये 39,05,000 रुपये अशी ती फसवणूक केलेली आहे। त्याच्यावर आम्ही कोर्टात हे केलेली होती, FIR दाखल केलेली होती। FIRमध्ये त्याला काल रात्री 1 वाजता पकडला आहे। तो सापडत नव्हता, त्याला पकडलं गेलं, तो फ्रॉडच होता आणि त्यातून पोलीस स्टेशननी आज कोर्टात हजर केला असता त्याला 5 दिवसाचा रिमांड मिळाला आहे। युक्तिवाद वकील साहेबांनी केलेला आहे। पुन्हा कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी सुखदेव लीलाबा लासुरे यांनी दिनांक 13/12/2025 रोजी भारतीय दंड विधान 420, 406, 409 प्रमाणे दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये 409 हा कलम नंतर वाढीव लावण्यात आला। त्याच्यामध्ये जो आरोपी आहे प्रवीण शंकर वरगुडे याने सुख साई पतसंस्था ही जी पतसंस्था आहे याचं नाव बदलून त्याने साई बालाजी पतसंस्था ही उघडली। सुख साई पतसंस्थे ज्यावेळेस त्याची होती त्यावेळेस त्यांनी त्याच्यामध्ये एक शेअर्सवाला तिथं बसवला आणि त्यामध्ये त्यांनी त्या लोकांकडनं 1,98,70,000 रुपये असे त्यांच्याकडनं घेतले म्हणून त्या लोकांची फसवणूक झाली म्हणून त्या लोकांनी त्यांच्याविरुद्ध मेहरबान शहर पोलीस स्टेशनला 2018 मध्ये गुन्हा दाखल केला। 2018 मध्ये गुन्हा दाखल करून MPID प्रमाणे त्याच्यात कलम लावण्यात आले आणि आरोपी हा 11 महिने त्या गुन्ह्यासंदर्भात जेलमध्ये होता। त्याच्यानंतर त्या लोकांशी त्यांनी तो जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी ही जी सुख साई पतसंस्था होती त्याचं नाव बदलून साई बालाजी पतसंस्था जे काही या फिर्यादीने आत्ता जे सांगितलेलं आहे साई बालाजी पतसंस्था ही सुरू केली आणि त्याच्यामध्ये फिर्यादीला आम्ही दाखवलं की तुला व्हाईस चेअरमन करतो, दर महिने 5,000 रुपये पगार देतो, जे काही सगळं काम आहे ते मी करेल
असं त्यांना हे दाखवून, प्रलोभन दाखवून त्यांची फसवणूक करून त्यांच्याकडनं FD वगैरे करून तिथं परत एक शेअर्सवाला बसून त्यांच्यामध्ये पैसे गुंतवण्यासाठी सांगून असे बरेचशा लोकांची तक्रार त्यांनी केलेली आहे. असे बरेचसे काही अजून लोक असतील की त्यांनी फसवणूक केलेली असेल. त्याच्यासाठी हे जे आता पोलीस अधिकारी यांनी आज त्याला हजर केलं आणि 5 दिवसाचा PCR मागितलेला आहे. तर जे कोणी असतील अजून कोणी तर ते पोलिसांना भेटतीलच, संपर्क करतीलच. ज्यांना त्यांनी फसवलेलं आहे ते निश्चितच त्यांना भेटून त्याच्यामध्ये 5 दिवसात ते कळेल.